भाऊ तुमचं नाव काय? माझं नाव सर्जेराव रामचंद्र देसाई, मुक्काम पोस्ट सांगोड, तालुका पाटण, जिल्हा सातारा. तुम्ही रानात कोणतं पीक वापरलेलं आहे आणि त्यासाठी कोणता प्रोडक्ट तुम्ही वापरलं होतं आणि त्याचं मार्गदर्शन तुम्हाला कोणी केलंय? हे पीक जे आहे हे सुपर नेपियर म्हणून आहे. हे आमच्या पाटण तालुका MCL प्रोजेक्टसाठी आम्ही हे लावलेलं आहे आणि हे पीक 1.5 महिन्यापूर्वी आम्ही याची लागण केलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याला फक्त आणि फक्त आम्ही मल्टीप्लायर यूज केलेला आहे. तर या मल्टीप्लायर याची माहिती आम्हाला श्री गजानन फणसकर सरांनी दिली. यांची आमची आणि फेसबुकवरती ओळख झाली आणि त्यांनी फक्त मला मार्गदर्शन केलं की हे टोटल सेंद्रिय प्रॉडक्ट आहे. आजपर्यंत विचार केला तर मार्केटमध्ये हजारो सेंद्रिय प्रॉडक्ट आहेत, पण मी वापरून बघितले होते. पण हा जो प्रॉडक्ट वापरला त्यांच्या विनंतीवरून खूपच छान प्रॉडक्ट आहे आणि त्याचे रिझल्ट्स वगैरे जे निघालेले आहेत अतिशय छान आहेत. ते फुटवे वगैरे बघा, एका ह्याच्यामध्ये 30-35 फुटवे निघालेले आहेत. त्याचबरोबर मातीसुद्धा आमची एकदम भुसभुशीत झालेली आहे, एकदम भुसभुशीत. अशी माती आमच्या शेतात पहिली कधीही नव्हती. आणि ह्याचं जे कार्य आहे ह्या मल्टीप्लायरचं, हे मल्टीप्लायर काय करतं, पाण्याद्वारे आम्ही 2 वेळाच फक्त सोडलेलं आहे आमच्या शेतामध्ये आणि पाण्यामध्ये स्प्रेड झाल्यानंतर ते मल्टीप्लायर खाली जे जमिनीमध्ये आपले गांडूळ जे आहेत त्यांना ॲक्टिव्ह करतं आहे आणि ॲटोमॅटिक ते गांडूळ ॲक्टिव्ह झाल्यावर ते गांडूळ काय करत आहेत, जमिनीचे भुसभुशीतपणा वाढवत आहेत. त्यांची पूर्ण जमिनीमध्ये फिरायची सुरुवात होते गांडुळांची आणि त्यामुळे काय होतं आहे, सगळ्या जमिनीला छिद्र होत आहेत. सूर्याची किरणं वगैरे अगदी त्या पिकाच्या मुळाशी पोचत आहेत आणि मुळाला डायरेक्ट सूर्यकिरणं मिळाल्यामुळे पीक येतानाच अगदी जोमदार येते, अतिशय छान येते. हे फुटवे वगैरे बघू शकता तुम्ही किती फुटवे आहेत. जवळजवळ एका याला कांडीला जवळजवळ 25-30 फुटवे आलेले आहेत. अतिशय छान आहे. त्याचा कलरसुद्धा बघू शकता तुम्ही, अगदी हिरवागार कलर आलेला आहे. पानाची रुंदी बघा, पानाची रुंदीसुद्धा अगदी जबरदस्त आली आहे. त्यामुळं सूर्यप्रकाशात याचं चांगलं अन्न तयार करण्यासाठी याची मदत होते. बघू शकता पूर्ण प्लॉट असा बहरलेला आहे आणि 1.5 महिन्याचे सुपर नेपियर असं हे पीक आहे. तुम्ही